कुणबी आपले पूर्वजांचा पेराव हा धोतर, पूर्वजांचा पेराव धोतर, फटका, लुगडा, सोडी, चोरी होती काय? तुझ्या आजोबानं पाहिलं काय? आमच्या आजोबानं का हाप्यान घालून फिरत होता? आमचा आजोबा त्या जीन्सचं पॅन्ट घालत होता. अरे सर्वांचे पूर्वज हे धोतरच घालत होते. सर्वांचे पूर्वज आजा या लुगडत घालत होत्या. पण हे जर घालत असतील धोतर, फटका, लुगडा, चोरी, तोही का ना ओबीसी, तोही कुणबी, हे असे शहाणपणाचे जे आर काढले. याच्या पुढे जाऊन काय सांगू आपल्याला? मूळ गावात समान आडनावाची कुटुंबे व नातेवाईक कुणबा करून बहुसंख्येनं राहत असतील तरी त्याला ओबीसी देऊन टाका. काय चाललंय? कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्राला? आणि आमच्यामध्ये भांडण लावायचं काम केलं. हा जे आर काढला आणि सरकार पुरवतो. अरे बसा 2 मिनिटच्या 2-4 रुपयाचे तुमच्या मुळावर उठला हा जे आर, तुमचा उद्ध्वस्त करणारा हा जे आर, तुम्हाला बर्बाद करणारा जे आर आहे. हा जे आर जर रद्द झाला नाही तर तुमची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. म्हणून बसा. त्या गोंदियाचे तर येऊन गेले तर आमचे बबलू भाऊ कुठे गेले? जेवढ्या पोलीस भरती झाल्या त्या गोंदियाचा एकही पूर्ण मराठवाड्यात ओबीसीच्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला काही नाही. आता महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री तुमच्या हातात घंटा देणार आहेत आणि ओबीसीनो घंटा हलवत बसा म्हणणार. हलवा घंटा, वाजवा घंटा, खुर्ची आमची आणि तुमच्या हातात घंटा. हे चालू आहे ना. सर्व जागा ते भडकावतील. म्हणून तुम्हाला विनंती करायला आलोय या मोर्चाच्या, भाट मोर्चाच्या माध्यमातून. आमची कोणाशी दुश्मनी नाही, मराठ्यांची अजिबात नाही. मराठा समाज बांधवांनो, ह्या आमच्या खूप जाती आहेत. अरे यातील जातीची अवस्था तुम्ही पाहाल तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील. अशा प्रकारची आमची अवस्था आहे. म्हणून आम्हाला विनंती आहे आमची की तुम्ही आमच्यात येऊ नका. तुम्हाला स्वतंत्र मिळवा. तुम्ही स्वतंत्र घेत असाल तर आमची काही तुम्हाला विरोध नाही. जे जे तुम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये आलंय त्यावेळेस आम्हीच पाठिंबा दिला आणि आम्ही सांगितलं की कोणत्याही हालतीत मराठा समाजातील गरीब व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजे. ही आमची त्यामागची भूमिका होती. हो, ओबीसी मध्ये कुठल्यासाठी काय अवस्था आहे? गोपाळ, नाथजोगी, ओतारी, वासुदेव, नाथजोगी, वडार, कुंभार, पांगूर, मुस्लिम, मदारी, बिजारा, बंजारा, बोलोहार, बेलदार, सुतार, कुंभार, हिवर, भोई, हे तरी मोजकेच वाचून दाखवलं. याच्या पलीकडं खूप जाती आहे. पण या जातीमध्ये जाऊन जरा एकदा पहा, जरा घ्या, तुला कळेल रे माझ्या बाप की हा आमच्या समाजाची काय अवस्था आहे. अरे 8-8 दिवस झाले की आमच्या याच्या पोरीला, या समाजातल्या पोरीच्या डोक्याला तेल लागत नाही. 8-8 दिवस आंघोळ करू शकत नाही. त्याच्या पाण्यावर, वस्त्यावर सांगतो पाणी सुद्धा मिळत नाही. इतकी वाईट अवस्था माझ्या भांडवानो या ठिकाणी करून ठेवलेली आहे. आणि सांगतात हे सरकार सांगतंय, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय तर म्हणे आम्ही मराठा समाजाला 13,500 कोटी रुपये दिले आणि 1.5 लाख मराठा तरुणांना आम्ही लोन दिलं, कर्ज दिलं. ओबीसीला किती दिलं? ओबीसी डीएनए वाल्यानं काय दिलं ओबीसीला? यांना जेसीबी घ्यायला, पोकल्यान घ्यायला, हो तुमचं स्कॉर्पिओ घ्यायला, धंदे करायला पैसे 13,500 कोटी. आणि आमच्या महामंडळाला 500 कोटी, त्यांना 13,500 कोटी आणि ओबीसीच्या मंडळाला 500 कोटी. सारथी तुपाशी आणि महाज्योती तुपाशी. हे जे खरं